नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला। आज आपण बघतो आहे गणित भाग 2 प्रकरण पहिलं समरूपता आणि याच्यातलं बघतो आहे सराव संच 1.3। मित्रांनो, सराव संच 1.3 सुरू करण्याआधी आपण त्रिकोणाच्या ज्या कसोट्या होत्या, 4 कसोट्या आहेत, त्याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तो व्हिडिओ तुम्हाला बघणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला हे प्रॅक्टिस सेट सॉल्व करताना मदत होणार आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर आधी तो कन्सेप्ट क्लिअर करून घ्या आणि नंतर या व्हिडिओला या। तर आपला आजचा आहे सराव संच 1.3। याआधी मी 1.1 आणि 1.2 याची व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता। तर चला उदाहरणाकडे वळूया। आपलं पहिलं उदाहरण आहे आकृती 1.55 मध्ये। आता बाजूच्या आकृतीमध्ये ABC हा 75, बघा इथे हा B किती दिलेला आहे, 75 अंशाचा आहे आणि EDC आता हा D कोण हा पण 75 अंशाचा दिलेला आहे। तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहेत? आता दोन त्रिकोण आहेत, एक मोठा त्रिकोण बघा ABC आणि हा एक छोटा त्रिकोण आहे, हा एक छोटा त्रिकोण आहे, म्हणजेच आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत है ना। एक ABC आणि दुसरा त्रिकोण कोणता आहे EDC। आता हे दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहे, तर कोणते दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार समरूप आहे? तर दोन त्रिकोण आपल्याला दिसले, मग आपल्याला इथे लिहावं लागेल की कोणता त्रिकोण आहे। आधी आपण इथे लिहून घेऊया, त्रिकोण पहिला कोणता आहे ABC। आता आपण B कशाला मधात लिहिलं, कारण की 75 अंश तर आपल्याला दिलेला आहे ना, म्हणून हा कोण आहे, म्हणून आपण तो सेंटरला लिहिला। कोण पहिला त्रिकोण कोणता आहे ABC व त्रिकोण दुसरा कोणता आहे E आणि हा काय आहे EDC। आता याच्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल, याच्यामध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे। पहिले कोण दिलेला आहे, कोण ABC हा काय आहे समरूप आहे ना, समरूप आहे। हा कोण कशाशी, कोण EDC याच्याशी। कारण की का बरं समरूप आहे, कारण की हा पण 75 अंशाचा आणि हा सुद्धा 75 अंशाचा आहे, म्हणून इथे आपण लिहू 75 अंशाचा। मग आता याच्यामध्ये आपल्याला दोन कसोट्या आहे, आपल्या 4 कसोट्या होत्या, त्याच्यामधली कसोटी कोणती बसते, एक आपल्याला कोण मिळालेला आहे। मग आता याच्यामध्ये बघायचं की दुसरा कोण आहे की बाजू आहे सेम दिलेली। आता मोठा त्रिकोण बघा ABC, याच्यामध्ये हा आपल्याला C हा कॉमन दिसतो आहे आणि EDC याच्यामध्ये पण C कॉमन आहे, म्हणजेच इथे आपल्याला कोण ABC मध्ये कोणता आहे, कोण A, कोण C हा कॉमन आहे, हा समरूप आहे कशाला, कोण दुसरा कोणता आहे ECD ला, म्हणजेच इथे कोण C आहे आणि हे काय आहे सामायिक कोण आहे, कारण की एक कंबाईन कोण आहे ना दुसऱ्या कोणाचा, म्हणून इथे आपण लिहू सामायिक कोण। म्हणजेच आपण इथे काय दिलेलं असते की आपल्या उदाहरणामध्ये दोन गोष्टी दिलेल्या असतात, एक त्यांनी दिलेली असते, एक आपल्याला शोधायची असते। तर एक त्यांनी दिलेली आहे की हा एक कोण आहे B आणि D, हा कोण किती अंशाचा आहे 75 अंशाचा, ही त्यांनी दिलेली आहे आणि आपण ही दुसरी फाइंड आउट केलेली आहे कोण C। आता दोन्ही याच्यामध्ये तो कॉमन आहे, म्हणजे तो सामायिक कोण आहे, म्हणून आपण इथे हा दुसरा लिहिला। मग आता त्याच्यावरूनच आपल्याला दोन कोण समान झाले, म्हणजेच आपली कोणती कसोटी इथे बसते, कोको कसोटी आहे, म्हणून त्याच्यावरून आपण इथे लिहू की त्रिकोण कोणता आहे ABC हा काय आहे समरूप आहे त्रिकोण कशाला EDC ला। आणि हे कशावरून आपण फाइंड आउट केलं, कोको कसोटी आहे ना, कोको कसोटी याच्यावरून आपण फाइंड आउट केलं। अशा प्रकारे हा पहिला एक्झाम्पल आपण सॉल्व केलेला आहे। आता आपलं दुसरं उदाहरण बघा, आकृतीत बाजूच्या आकृतीमध्ये त्रिकोण समरूप आहेत का आपल्याला विचारलं गेलेलं आहे आणि असतील तर त्या कोणत्या कसोटीनुसार। तर आता पहिलं उदाहरण आपलं जे होतं त्याच्यामध्ये कोणांची मापं दिली होती, पण इथे कोण दिली आहेत का, नाही, इथे फक्त आपल्याला बाजूंची मापं दिलेली आहे। मग आता इथे आपण लिहूया की त्रिकोण PQR, पहिला त्रिकोण कोणता आहे, त्रिकोण PQR व त्रिकोण दुसरा कोणता आहे LMN मध्ये, त्रिकोण LMN मध्ये। आता आपल्याला काय काय दिलेलं आहे ते लिहावं लागेल। तर आता पहिली ही बाजू बघू आपण PQ आणि LM है ना, म्हणजेच आपल्याला बा कसोटी तुम्हाला आठवते आहे का, कारण की तिन्ही बाजू इथे दिलेल्या आहेत, म्हणून इथे आपण लिहू की बाजू कोणती आहे PQ
आधी आपण इथे लिहू पी क्यू छेद काय आहे एल एम बरोबर किती दिलेले आहेत 6 आणि एल एम किती दिलेले आहे 3 म्हणजेच काय आहे 3 एक 3 आणि 3 दुणे 6 म्हणजेच हे काय झालं आपल्याला पहिलं विधान मिळालं. आता दुसरी बाजू कोणती आहे क्यू आर आणि इकडे काय आहे एम एन. आता क्यू आर किती दिलेला आहे आपल्याला 8 आणि एम एन किती दिलेला आहे 4 म्हणजेच इथे काय होईल 4 एके 4 4 दुने 8 म्हणजे हे आपल्याला मिळालं विधान दुसरं. आता तिसरं काय आहे बघा आता इथे तिसरी बाजू दिलेली आहे आणि ही सुद्धा तिसरी बाजू दिलेली आहे म्हणजेच काय आहे पी आर छेद काय येणार एल एन है ना. आता पी आर किती दिलेले आहे 10 आणि एल एन किती दिलेलं आहे 5 म्हणजेच इथे सुद्धा 5 एक 5 5 दुणे 10. आता हे तिसरं विधान दिलं आपल्याला म्हणजेच आता आपण इथे लिहू विधान 1 2 व 3 विधान वरून. मग आता काय आहे आपल्याला काय मिळालं तिसऱ्या विधानावरून आपल्याला काय मिळालं बघा पी क्यू म्हणजेच आता 2/1 2/1 2/1 म्हणजेच हे सगळं समान झालं म्हणजेच आता आपण लिहिणार आहे काय आहे पी क्यू छेद एल एम पी क्यू छेद एल एम बरोबर क्यू आर छेद एम एन हे समान आहेत पी आर छेद एल एन. आता या साइडला आपण लिहूया काय सिद्ध होते त्रिकोण आपला त्रिकोण कोणता आहे पी क्यू आर व हे काय आहे एकरूप आहे त्रिकोण कोणता एल एम एन ला आणि हे कशावरून सिद्ध झालं आपली बा कसोटी बा कसोटीनुसार. इथे आपल्याला बाजू दिलेली आहे म्हणून आपण फक्त बाजूंचा विचार केला कोण दिला असता तर कोणाचा सुद्धा विचार केला असता. चला आता वळूया तिसऱ्या उदाहरणाकडे. बाजूच्या आकृतीमध्ये बघा इथे आपल्याला 2 त्रिकोण दिसत आहेत त्याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब आहेत. इथे 8 मीटर दिलेला आहे इथे 4 मीटर आहे आणि सपाट जमिनीवर उभे आहेत. सपाट जमिनीवर उभे आहेत म्हणजेच इथे 90 अंशाचा कोन आहे इथे 90 अंशाचा दोन्ही ठिकाणी कोन आहे. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली 6 मीटर याची 6 मीटर आहे तर ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता बघा मी आधी सांगितलं होतं की आपल्याला उदाहरणामध्ये एक गोष्ट काहीतरी दाखवलेली असते आणि दुसरी आपल्याला फाइंड करायची असते. मग इथे लांब खांब आहे म्हणजेच हा 90 डिग्रीचा कोन झाला म्हणजे एक कोन मिळाला आणि आपला दुसरा कोन बघा कोन बी हा त्याचा काय झाला संगत कोन झाला. कोन पी आणि क्यू पी आणि ए हे काय झाले एकमेकांचे संगत कोन झाले म्हणजेच आता आपल्याला 2 त्रिकोण मिळालेले आहेत. आता त्रिकोण कोणता आहे त्रिकोण पी आर क्यू. आर का बरं कशाला घेतलाय कारण की आर हा 90 अंशाचा आहे हा समरूप आहे त्रिकोण कशाला ACB ला त्रिकोण ACB ला. मग आता एकमेकांना संगत आहे तर आता जेव्हा लक्षात ठेवायचं की जर 2 त्रिकोण एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात. पुन्हा एकदा सांगते 2 त्रिकोण जर एकरूप असतील तर 2 त्रिकोण जर समरूप असतील तर त्याच्या संगत बाजू ह्या काय असतात प्रमाणात असतात. त्याच्या संगत बाजू ह्या प्रमाणात असतात. ही कन्सेप्ट लक्षात मध्येच ठेवायची. जर 2 त्रिकोण एकरूप समरूप असतील तर त्याच्या बाजू ह्या काय असतात प्रमाणात असतात. आता 2 बाजू कोणत्या झाल्या आता बघा इथे पी आर झाली एक बाजू दिलेली आहे म्हणून आता इथे आपण लिहू पी आर आणि दुसरी याची कोणती आहे त्याची प्रमाणात कोणती आहे AC छेद AC म्हणून मग इथे लिहू छेद AC आणि बरोबर काय होणार QR. आता दुसरी बाजू कोणती आहे QR आणि इथे काय होणार BC. आता हे आपण कशावरून लिहिलं कारण की समरूप त्रिकोणाच्या इथे आपण लिहू शकतो की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूनुसार त्रिकोणाच्या संगत बाजूनुसार हे आपण लिहिलं. मग आता इथे पी आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. पी आर किती दिलेला आहे 4. AC किती दिलेला आहे 8 बरोबर. आता QR किती दिलेला आहे 6 आणि BC किती आहे x. आता आपण तिरपा गुणाकार करू 4x बरोबर किती होईल sin 8 48 म्हणजेच x बरोबर किती होईल 48 भागीला 4 म्हणजेच काय होणार
आता या साईडला आपण लिहिणार. आता या साईडला लिहूया, म्हणजेच किती होईल 4 एक 4 आणि 4 दुने 12, म्हणजेच x बरोबर किती आले 12. म्हणजेच आता आपल्याला इथे लिहावं लागेल की मोठ्या खांबाची काय आहे, मोठ्या खांबाची सावली किती मीटर आहे 12 मीटर आहे. हे आपण फाइंड आउट केलेलं आहे. आणि ही कोणती कसोटी आहे आपली, कोको कसोटी आहे, कारण की हा एक कोन मिळाला आणि दुसरा कोन म्हणजे ह्या दोन कोनांचा इथे यूज झालेला आहे आणि हे इथे आपण प्रूव्ह केलेलं आहे. मित्रांनो, इथे आपलं चौथं उदाहरण आहे. याच्यामध्ये त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC दाखवलेला आहे, BQ लंब AC दाखवलेला आहे, BQ लंब AC वर हा BQ लंब आहे आणि APC मध्ये AP हा लंब कशावर आहे, PC वर लंब आहे. तर BPA समरूप आहे, एकरूप आहे AQC. तर CPA समरूप CQB दाखवायचं आहे आपल्याला. पहिली कंडिशन ही आहे आपली, आहे ना, त्रिकोण CPA आणि समरूप आहे त्रिकोण CQB हे आपल्याला दाखवायचं आहे. आणि दुसरी कंडिशन आपल्याला AC ची किंमत काढायची आहे. आता इथे बघा दोन त्रिकोण आपल्याला दिसत आहेत. कोणता आहे CPA, कोणता आहे CPA, हा मी लाल याने करते आहे. CPA बघा इकडे CPA या त्रिकोणाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आता याच्यामध्ये कोणता कोण आहे, P कोणता आहे, हा काटकोन दिलेला आहे. आणि दुसरा कोण बघा आपला CQB या त्रिकोणाकडे थोडंसं लक्ष द्या. CQB कोणता आहे, Q हा काटकोन दाखवलेला आहे. म्हणजेच आपल्याला कोणतेही कोण दोन त्रिकोण समरूप दाखवायचे असतील तर त्याच्यामध्ये कोणती कसोटी बसते आधी आपल्याला हे बघायचं आहे. आपल्याला इथे मी आधीच सांगितलेलं आहे की जेव्हा गणित दिलेलं असते तेव्हा आपल्याला दोन गोष्टी दिलेल्या असतात. एक गोष्ट दिलेली असते आणि दुसरी आपल्याला फाइंड आउट करायची असते. मग आता इथे बघा की त्रिकोण हा P आणि Q हे कोणते आहे, 90-90 अंशाचे आहे, म्हणजे एक कोन आपल्याला दिलेला आहे. मग आता इथे आपल्याला बाजू जुळते का, नाही जुळत. मग आपल्याला दुसरा कोन शोधावा लागेल, म्हणजेच आपल्याला कोणती कसोटी बसणार इथे, कोको कसोटी बसेल. मग आता आपण इथे लिहूया त्रिकोण कोणता आहे CPA, त्रिकोण CPA व त्रिकोण कोणता आहे आपला दुसरा त्रिकोण CQB मध्ये. आता आपल्याला काय दिलेलं आहे, पहिला कोन आपला 90 अंशाचा आहे, म्हणून आपण इथे लिहू कोन कोणता आहे, कोन CPA हा काय आहे, एकरूप आहे कोन कोणता आहे CQB ला. मग याचं कारण रिझन आपल्याला लिहावं लागेल की कारण की आहे हे प्रत्येकी काय आहे 90 अंशाचे कोन आहे, बरोबर, 90 अंशाचा कोन. मग याच्यामध्ये बघा आधी APC मध्ये या त्रिकोणामध्ये लक्ष द्या, APC मध्ये आणि त्रिकोण BQC मध्ये. आता या दोन त्रिकोणामध्ये असा कोणता कोन आहे की जो एकरूप आहे किंवा विरुद्ध कोन आहे, जो कोन सामायिक कोन आहे किंवा विरुद्ध कोन आहे, म्हणजेच आपल्याला दुसरी कोन बाजू शोधता येईल. आता याच्यामध्ये आपण बघितलं की APC मध्ये C हा आपल्याला कॉमन दिसतो आणि BQC मध्ये पण हा पण कोन C सामायिक दिसतो. म्हणजेच इथे आपल्याला काय आहे, C हा कॉमन झाला दोन्ही कोनांचा, म्हणून दोन्ही त्रिकोणांचा C हा कोन कॉमन झालेला आहे. म्हणजेच दुसरी कसोटी पण आपली इथे बसते आहे. म्हणून मग आपल्याला इथे लिहावं लागेल कोन C हा समरूप आहे कोन C. आणि इथे लिहावं लागेल की कोणता आहे, कारण की यांच्या दोघांचा हा सामायिक कोन आहे, हे आपल्याला मेन्शन करावं लागेल, है ना. जर विरुद्ध कोन असेल किंवा सामायिक कोन असेल ते आपल्याला मेन्शन करावं लागतं. म्हणजेच हे दोन कोन मिळाले, म्हणजेच याच्यावरून काय झालं, त्रिकोण CPA म्हणजेच आपल्याला प्रूव्ह झालं त्रिकोण CPA हा काय आहे, समरूप आहे त्रिकोण कोणाला CQB ला. आणि हे कशावरून आपण फाइंड आउट केलं, दोन कोन आपल्याला मिळाले, म्हणजेच आपली कसोटी कोणती आहे, कोको कसोटी झाली आपली इथे, बरोबर. कारण की आपण कसोट्या शिकलेल्या आहे, जेव्हा दोन कोन सामायिक असतात, जेव्हा दोन वेगवेगळ्या त्रिकोणांचे दोन कोन सामायिक असतात त्यावेळेला दोन त्रिकोण हे काय असतात, एकरूप असतात, ते आपल्याला माहिती आहे. आणि आपल्या इथे कोणती कसोटी बसते आहे, कोको कसोटी. आता आपले दोन त्रिकोण कोणते झाले, CPA
आणि कोणता आहे CQB. आता याच्यामध्ये आपण CP ची जोडी लावू शकतो आणि CQ ची, पण याच्यामध्ये CP आणि CQ दिलेला नाही आहे. मग आपण काय करू शकतो, PA म्हणजेच इथे AP दिलेला आहे म्हणून आपण AP ला छेद काय होते म्हणजेच QB करू शकतो आहे ना, म्हणजेच BQ ही एक आपली जमते आहे, ही एक बाजू आपली समान येत आहे. नंतर आपण CA असेही घेऊ शकतो. CA म्हणजेच काय आहे AC आणि हे काय आहे CB म्हणजेच BC आपण असं घेऊ शकतो. म्हणजे या दोन गोष्टी आपल्याला समरूप दिसलेल्या आहेत म्हणून आपण इथे हे घेणार आहे. मग आता आपण लिहिताना काय करणार इथे, आता AP छेद काय आहे, AP छेद काय घेऊ आपण बघा, AP छेद काय होईल BQ बरोबर काय होणार, AC छेद काय होईल AC छेद BC. आता या साइडचं इरेज करणार आपण. ठिकाणी आपण AP ची किंमत टाकणार आहे. AP बरोबर आपल्याला किती दिलेला आहे 7, BQ बरोबर किती दिलेला आहे 8, नंतर BC बरोबर किती, AC ची आपल्याला AC काढायचं आहे आणि BC किती दिलेला आहे 12. आता आपण तिरपा गुणाकार करू आपण, 8 हे C बरोबर काय होईल 12 साती 84 म्हणजेच AC बरोबर काय होणार 84 भागीला 8. हे आपण 84 ला 8 ने भाग देऊन बघू. मग 8 हे 8 हे 4 झाले, 4 ला भाग जात नाही म्हणून आपण शून्याने दिलं म्हणजेच इथे 4 झाले. आता इथे पॉइंट दिला आहे ना, हा पॉइंट म्हणजेच इथे 0 झालं, 8 5 40 म्हणजेच AC बरोबर काय आलं आपलं 10.5. हे आलं आपलं आन्सर. म्हणजे आता आपण दोन्ही गोष्टी प्रूव्ह केलेल्या आहेत. म्हणजेच काय केलेलं आहे, CPA समरूप काय आहे CQB ला आणि AC बरोबर 10.5 ह्या दोन्ही किमती आपण काढलेल्या आहेत. मित्रांनो इथे आपल्याला आकृती समलंब चौकोन दाखवलेला आहे PQRS है ना. PQRS हा समलंब चौकोन आहे आणि त्याच्यामध्ये PQ ही समांतर बाजू आहे SR ला, PQ ही समांतर आहे SR ला आणि त्याच्यानंतर आपल्याला AR बरोबर 5AP, AS बरोबर 5AQ आणि सिद्ध आपल्याला काय करायचं आहे SR बरोबर 5PQ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. मग आता आपल्याला पक्ष म्हणजे काय, आपल्याला उदाहरणामध्ये काय काय दिलेलं आहे ते आपल्याला लिहून घ्यावं लागेल. मग आता पहिली बाजू काय दिलेली आहे त्यांनी की PQ समांतर काय आहे SR ला दिलेला आहे. दुसरा पक्ष काय दिलेला आहे की AR हा काय आहे, AR बरोबर 5AP दिलेला आहे. देन AS बरोबर 5AQ दिलेला आहे बरोबर. आता आपल्याला साध्य काय करायचं आहे म्हणजे आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे ते आपल्याला लिहावं लागेल. साध्य आपल्याला करायचं आहे SR बरोबर 5PQ हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. ठीक आहे. मग आता सिद्धता म्हणजेच आपल्याला सिद्ध करायचं आहे ना, म्हणजे सिद्धता करताना आपल्याला आधी पक्षामध्ये काय दिलेलं ते आपण लिहून घेऊया. मग AR बरोबर काय आहे, AR बरोबर 5 आहे, देन 5AP आहे आणि AS बरोबर काय आहे 5AQ आणि हे आपण लिहून घेऊ की हे कशामुळे आहे, हे पक्षामध्ये दिलेलं आहे तिथून आपण घेतलेलं आहे. मग आता आपल्याला कोणताही त्रिकोण म्हणजेच आता आपल्याला त्रिकोण समरूप दाखवायचे असेल तर त्याच्यामध्ये दोन कोण आपण जनरली इथे ना कोको कसोटीचा यूज करायचा. कारण की इथे बघा PQRS हा समलंब चौकोन आहे आणि इथे आपल्याला दोन त्रिकोण दिसतात. एक बघा हा छोटासा त्रिकोण आणि हा एक मोठा त्रिकोण म्हणजेच दोन त्रिकोण आपल्याला दिसले. मग आता या दोन त्रिकोणांमध्ये काय सामायिक आहे म्हणजे त्यांच्या कोणत्या कोनांची जोड्या समरूप आहे हे आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. मग इथे आपल्याला बघितलं की बघा हा आपला जो आहे PAQ हा त्रिकोण बघा PAQ या त्रिकोणाकडे लक्ष द्या. याच्यामध्ये A आणि हा A म्हणजे SAR याच्या दोघांमध्ये कोणता आहे A हा काय आहे विकृत कोन आहे, अपोजिट कोन आहे म्हणजे ही एक बाजू आपण फाइंड आउट केली बरोबर. आणि दुसरं बघा PQ या लाईन कडे लक्ष द्या, या Z कडे इथे तुम्हाला एक Z दिसतो PQSR मध्ये. आता याच्यामध्ये PQ ही बाजू काय आहे लंब आहे म्हणजेच PQ ही बाजू लंब आहे SR ला. मग त्याच्यामध्ये काय होणार की हा Q इथे कोण बघा Q आणि इथे S हे काय झाले विकृत कोन झाले है ना, विकृत कोन झाले आहे आणि त्याच्यामुळे दुसरा कोन आपल्याला मिळालेला आहे. मग आता आपण इथे काय लिहू शकतो बघा, त्रिकोण मिळालेले आहेत ARS
व दुसरा त्रिकोण कोणता आहे APQ. आता हे दोन त्रिकोण आपल्याला मिळालेले आहे. या दोन त्रिकोणामध्ये आता आपण काय दिसत आहे आपल्याला समान, म्हणजेच आता बघा हे सिद्धतामध्ये आपण लिहिलं होतं की हे आपल्याला हे पहिलं विधान होतं आपलं. आता दुसरं विधान बघा, त्रिकोण ARS व त्रिकोण APQ मध्ये आपल्याला काय समांतर दिसत आहे, कोण कोणता आहे PAQ. कोण PAQ हा काय आहे, समांतर आहे कोण SAR ला, कोण SAR ला. आणि हे का बरं आपण फाइंड आउट केलं, कारण की हे दोन विरुद्ध कोण आहेत. मग इथे मेन्शन करावं लागेल की आपले हे दोन विरुद्ध कोण आहे. बघा इथे AA हे अपोजिट कोण आहे ना, हे अपोजिट कोण आहे म्हणून हे विरुद्ध कोण झाले. ही आपण पहिल्यांदा प्रूव्ह केलं. काय दिसत आहे, कोण आपला बघा PQA. आता अँगल बघा PQA आणि समरूप आहे कोण कोणता आहे RSA. आता हे का बरं आपण हे फाइंड आउट केलं, कारण की PQ आणि PQ समलंब आता आपल्याला दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये वरती बघा, PQ हे समांतर आहे SR ला. तर म्हणजेच PQ आपण इथे मेन्शन करू की PQ समांतर SR आहे व त्याची छेदिका कोणती आहे, व QS ही छेदिका आहे ना. QS ही छेदिका असताना त्याची छेदिका असताना काय झाला आपला तो व्युत्क्रम कोन तयार झालेला आहे. मग आपण इथे लिहू विकृत कोन तयार आहे, म्हणून आपण त्याच्यावरून हे प्रूव्ह केलेलं आहे. आता आपण या दिसलेलं आहे की जेव्हा आपण दोन कोन म्हणजेच आपल्या कसोट्यांनुसार कोको कसोटीनुसार जेव्हा दोन कोन हे समान असतात, एकरूप असतात, तेव्हा ते दोन त्रिकोण काय असतात, एकमेकांना एकरूप असतात. आपल्याला हे माहिती आहे, म्हणून आपण इथे लिहूया त्रिकोण कोणता आहे ARS व दुसरा कोणता आहे, हे काय आहे समरूप आहे त्रिकोण कशाला APQ ला. आणि हे कशावरून आपण फाइंड आउट केलं, हे आपण इथे फाइंड आउट केलं आहे कोको कसोटीनुसार, कारण की दोन कोन आपण समांतर दाखवलेले आहेत इथे कोको कसोटी बरोबर. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे AR. आता बघा AR छेद काय होणार AP. बघा आता आपण AR छेद AP असं लिहू शकतो है ना, म्हणून AR छेद AP बरोबर काय होणार SR. म्हणजेच का बरं, कारण की इथे SR दिलेला आहे ना, म्हणून आपण इथे SR लिहू. SR छेद काय आहे PQ. SR छेद PQ. आणि हे आपण का बरं लिहिणार की समरूप त्रिकोणाचे आपल्याला मेन्शन करावं लागेल की समरूप पूर्ण याच्यात लिहायचं तुम्हाला, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू आहेत आणि त्याच्यावरून आपण हे लिहिलेलं आहे बरोबर. बघा इथे काय दिलेलं आहे 5 AP दिलेला आहे, म्हणून इथे 5 AP लिहू आपण. छेद काय आहे AP बरोबर. इथे SR छेद PQ. आणि हे आपण कसं लिहिलं 5 AP हे कशावरून लिहिलं आपण, विधान कोणतं आहे आपलं 1 वरून आहे आपलं, म्हणून आपण इथे लिहू विधान 1 वरून बरोबर. आता इथे AP हे कटले, म्हणजेच काय येणार 5 बरोबर SR छेद काय आहे PQ. आता इथे हे आपलं अपोजिट डायरेक्शनला गेलं 5 PQ बरोबर SR. पण काय प्रूव्ह केलेलं आहे 5 PQ बरोबर SR, आणि हेच आपण आता सिद्ध केलेलं आहे. मग क्वेश्चन नंबर 6 हा 5th नंबर सारखाच आहे आणि त्याच्या सारखाच आहे. इथे बघा समलंब चौकोन ABCD आपल्याला दिलेला आहे ABCD, आणि त्याच्यामध्ये बाजू AB समांतर आहे CD ला बरोबर. या दोन बाजू समांतर दिलेल्या आहेत आणि ते दोघ परस्परांना O बिंदूमध्ये छेदतात. आणि याच्यामध्ये काय दिलेलं आहे AB ही पूर्ण किती दिलेली आहे 20 दिलेली आहे. DC ही किती दिलेली आहे 6 दिलेली आहे. OB किती आहे हे 15 आहे आणि ही बाजू आपल्याला काढायची आहे. मग आता इथे आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण आता आपल्याला जेव्हा दोन त्रिकोण हे समरूप दाखवायचे असेल, एकरूप दाखवायचे असेल, तर त्याचे कोन आपल्याला समरूप दाखवायचे आहेत बरोबर. मित्रांनो जेव्हा आपल्याला दोन त्रिकोण काय दाखवायचे आहेत एकरूप दाखवायचे आहेत,
तर त्याचे दोन बाजू ह्या समरूप असल्या पाहिजेत, दोन कोण समरूप असल्या पाहिजे. मग आता इथे 5व्या उदाहरणामध्ये आपण जसं सॉल्व्ह केलं, आता इथे बघा दोन कोण म्हणजे काय, जनरली आपण कोको कसोटीचा यूज करायचा, म्हणजेच आपल्याला इथे कोण लक्षात येणार. मग आता इथे बघा CDA या छोट्या कोणामध्ये O आहे आणि BOA याच्यामध्ये O, हा O आणि हा O हे काय झाले, एकमेकांना काय झाले, अपोजिट कोण झाले, विरुद्ध कोण झाले, आणि हे एक बाजू आपल्याला मिळाली. मग आपण इथे लिहूया त्रिकोण कोणता आहे, OBA. OBA व त्रिकोण काय आहे, ODC मध्ये. मग आता आपल्याला काय मिळालं, एक बाजू मिळालेली आहे. कोण कोणता आहे आपला, कोण COD व हे काय आहे, एकरूप आहे. कोण कशाला, BOA ला. BOA ला का बरं, हे आपण कशावरून फाइंड आउट केलं, कारण की हे एकमेकांची काय आहे, विरुद्ध कोण आहेत, बरोबर. मग आता ही एक बाजू, एक कोण आपल्याला मिळालेला आहे. आता दुसऱ्या कोणाकडे लक्ष द्या. आता दुसरा कोण बघा, मगाच्या सारखा हा Z सारखा आता आपल्याला दिसतो आहे आणि याच्यामध्ये दोन बाजू ह्या एकमेकांना समांतर आहे. CD आणि BA ही दोन्ही बाजू एकमेकांना समांतर आहे. जेव्हा दोन बाजू एकमेकांना समांतर असतात तेव्हा त्याचे दोन विकृत कोण हे समान असतात. मग आता इथे D, आता हा D आणि हा B हे काय झाले, एकमेकांचे विकृत कोण झाले. मग आपल्याला इथे मेन्शन करावं लागेल कोण काय आहे, CDO. कोण कोणता आहे आपला, CDO. आता हे काय आहे, समान ABO. आता हे एकमेकांचे काय आहे, विकृत कोण आहे, बरोबर. मग आता इथे आपण दोन कोण समान दाखवलेले आहेत, म्हणजेच काय झालं, आपला हा दोन कोण समान आहेत, म्हणजेच काय झालं, दोन त्रिकोण आपले हे एकरूप आहेत. मग आता आपल्याला इथे लिहावं लागेल त्रिकोण आपला कोणता आहे, OBA. इथे बघा OBA हे काय आहे, एकरूप आहे त्रिकोण कोणता, ODC ला. आणि हे कशावरून आपण फाइंड आउट केलं, कोको कसोटी, कारण की आपले दोन कोण समान आहेत आणि जेव्हा दोन कोण समान असतात त्याच्यावरून आपण फाइंड आउट केलं की दोन त्रिकोण हे काय असतात, एकरूप असतात. मग आता आपल्याला हे माहिती आहे की समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या समान असतात. आता समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू समान असतात हे आपल्याला माहिती आहे. मग समरूप त्रिकोण मध्ये मग आता आपल्याला काय दिलेलं आहे, AB दिलेलं आहे, बरोबर. AB छेद काय आहे, CD लिहू आपण. AB समांतर त्याला छेद काय आहे, CD. म्हणजेच आता ह्या दोन बाजू, आता मी हे इरेज करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे. AB ही बाजू समांतर आहे, AB छेद CD आपण हे घेतलं. मग OB आपल्याला काय दिलेलं आहे, OB दिलेलं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, OD. म्हणजेच आता हे आपण कशावरून लिहिलेलं आहे, कारण की हे मेन्शन करावं लागेल ना, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या काय असतात त्याच्यावरून आपण हे घेतलेलं आहे, बरोबर. कारण की आपला रूलच आहे संगत त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या एकरूप असतात. मग आता AB बरोबर आपल्याला किमती दिलेल्या आहेत 20, CD बरोबर किती दिलेला आहे, CD म्हणजेच DC बरोबर किती दिलेला आहे, 6, OB बरोबर किती आहे, 15 आणि OD आपल्याला काढायचा आहे. आता या साईडला आता तिरपा गुणाकार करू आपण. 20 गुणिला काय आहे, OD बरोबर 15 सख 90, म्हणजेच इथे 90. मग आता OD बरोबर काय होणार, 90/20. आता याच्यातले 0 कटले, म्हणजेच OD बरोबर 9/2. आता काय होणार, OD बरोबर काय येणार, त्याचे 4.5. म्हणजेच आता ही किंमत आपण काढलेली आहे. OD बरोबर किती आलं आहे, 4.5. हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. आता आपलं 7वं उदाहरण आहे. ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. ABCD ABCD. आता हा समांतरभुज चौकोन आहे, इकडे लक्ष द्या तुम्ही. नंतर मग त्याच्या BC वर E हा एक बिंदू आहे, BC वर E हा एक बिंदू आहे. रेषा DE ही काय आहे, किरण AB ला T बिंदूमध्ये छेदतात, T बिंदूमध्ये छेदते, बरोबर. तर आपल्याला साध्य हे करायचं आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते आपण लिहिणार आहे. साध्य आपल्याला काय साध्य करायचं आहे, तर आता बघा इथे आपल्याला दिलेलं आहे DE हे काय आहे, गुणिला BE बरोबर काय आहे, CE गुणिला TE.
हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता सिद्धता आपल्याला लिहावं लागेल. मग या ठिकाणी आपण लिहू सिद्धता. काय काय दिलेलं आहे आपल्याला सिद्धतामध्ये. मग आता त्रिकोण ABCD कोणता आहे आपला, त्रिकोण नाही, चौकोन ABCD आहे आपला. म्हणजेच आपल्याला माहिती दिलेली आहे ना, तर चौकोन काय आहे, ABCD हा कोणता आहे, समांतरभुज चौकोन आहे. म्हणून आपण लिहिलेला आहे हा समांतरभुज काय आहे, चौकोन आहे. ठीक आहे. आणि हे कशामध्ये दिलेलं आहे, पक्षामध्ये दिलेलं आहे, म्हणून आपण हे मेन्शन केलं. मग आता याच्यामध्ये समांतरभुज चौकोन आहे, तर ABCD ला वगैरे बघा. आता AD समांतरभुज चौकोन आहे, म्हणजे ह्या दोन बाजू समान असतील आणि AB आणि DC ही बाजू समांतर असेल. बरोबर. तर मग आता आपल्याला इथे एक याच्यामध्ये आपल्याला लिहावं लागेल की AD समांतर काय आहे, AD समांतर कशाला आहे, BC ला. बरोबर. व काय आहे, AB समांतर कशाला आहे, DC ला. ठीक आहे. आणि हे कशामध्ये, आकृतीमध्ये दिलेलं आहे. मग आता याच्यामध्ये आता लक्ष द्या, हे आता इथे आपल्याला दोन त्रिकोण दिसत आहेत. बरोबर. आता दोन त्रिकोण कोणते, हा एक छोटा त्रिकोण दिसतो आहे आपल्याला, हा, आणि हा एक मोठा त्रिकोण दिसतो आहे. आता या दोन त्रिकोणांकडे लक्ष द्या तुम्ही. कोणते त्रिकोण, DEC. आता आपल्याला हे दोन त्रिकोण दिलेले आहेत. आणि दुसरा कोणता आहे, BET. आता हे दोन त्रिकोण, या दोन त्रिकोणांकडे लक्ष द्यायचं आहे आपल्याला. मग आता या दोन त्रिकोणांमध्ये कोणता आहे कोण, म्हणजेच काय होणार आहे, विरुद्ध EE हे काय झाले, आता इथे E बघा, आता हे ब्लॅक कलरने मी करणार आहे. E हा सेंटर पॉइंट आहे आणि म्हणून इथला कोण आणि हा कोण हे एकमेकांशी काय झाले, विरुद्ध कोण झाले. म्हणून आपल्याला हे प्रूव्ह करता आलं, म्हणजे हे एकमेकांना विरुद्ध कोण आहे. तर मग आता आपण इथे लिहूया की त्रिकोण ECD कोणता आहे, पहिला आपला त्रिकोण ECD व दुसरा त्रिकोण कोणता आहे, EBT मध्ये. आता आपल्याला काय दिलेलं आहे, कोणते विरुद्ध कोण आपण फाइंड आउट केलेले आहे, DEC. कोणता आहे, कोण DEC. व हे काय आहे, एकरूप आहे कोणाला, BET ला. आणि हे आपण कशावरून लिहिलं, हे विरुद्ध कोण आहेत. बरोबर. हे एकमेकांचे विरुद्ध कोण आहे. मग आता हे एक मिनिट इरेज करून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येणार. DC व एकरूप कोणते आहे, त्रिकोण ETB ला. आणि हे आपण इथे लिहावं लागेल, कारण की काय आहे, AT समांतर काय आहे, DC आहे. आपण ही कशावरून लिहिलं, AT समांतर DC आहे. कारण की ABCD हा काय आहे, समांतरभुज चौकोन आहे आणि त्याची छेदिका काय आहे, TD ही छेदिका असताना, TD छेदिका असताना विकृत कोण, त्याच्यावरून आपण फाइंड आउट केलेलं आहे ना हे. म्हणजे G आणि T हे एकमेकांना काय आहे, विकृत कोण. आता आपल्याला माहिती आहे दोन कोण आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे दोन कोण जेव्हा एकमेकांना, म्हणजे काय असं की जेव्हा समरूप त्रिकोणाच्या जेव्हा दोन कोण समान असतात, तेव्हा आपण काय म्हणतो, ते दोन त्रिकोण एकमेकांना काय असतात, एकरूप असतात. मग आता हे आपण कशावरून फाइंड आउट केलं, इथे या साईडला आपण लिहूया. बघा, आपले काय झाले की आपल्याला दोन बाजू ह्या काय मिळाल्या, एक समान मिळाल्या, आपले दोन कोण समान मिळाले. त्याच्यामुळेच आपला नियम आहे की जेव्हा दोन कोण समान असतात त्यावेळेला दोन त्रिकोण काय असतात, एकरूप असतात. मग त्याच्यावरून आपल्याला लिहावं लागेल की त्रिकोण कोणता आहे, ECD हा काय आहे, एकरूप आहे त्रिकोण कशाला, EBT ला. आणि हे आपण कशावरून लिहितो आहे, कसोटी. कारण की दोन कोण आपल्याला मिळाले ना, मग त्याच्यावरून आपण हे फाइंड आउट केलं, कसोटीवरून. बरोबर. मग आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा दोन त्रिकोणांच्या संगत बाजू ह्या काय असतात, म्हणजे जेव्हा दोन त्रिकोण हे एकमेकांना एकरूप असतात, तेव्हा त्या दोन त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या काय समान असतात. मग आता आपण इथे बघा, EC छेद EB लिहू.
EC, बघा आता EC छेद EB म्हणजेच EC छेद काय आहे EB, कारण की त्याच्या संगत बाजू आहे समरूप त्रिकोणाच्या. बरोबर काय आहे ED. आता आपण CD पण लिहू शकतो, पण इथे CD दिलेला आहे का, BT दिलेला आहे का, नाही, म्हणून आपण ED आणि ET चा विचार करणार आहोत. ठीक आहे, हे इरेज करून घेऊया. म्हणून आपण इथे लिहूया काय आहे ED छेद ET, आणि हे लिहावं लागेल. कशामुळे आपण लिहिलं, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. ठीक आहे, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू ह्या समान असतात, त्याच्यावरून आपण हे लिहिलेलं आहे. मग आता यांचा आपण त्रिकोण तिरपा गुणाकार करणार. ED गुणाकार करू EC गुणिला काय आहे ET, बरोबर काय आहे EB गुणिला ED, बरोबर. म्हणजेच इथे आपण लिहू शकतो की CE गुणिला बघा TE बरोबर काय आहे EB लिहिलेला आहे, म्हणजेच काय आहे BE गुणिला काय झालं DE आहे, म्हणजेच काय होईल इथे ED लिहिलं तर आपण DE लिहूया. हे आपण इथे प्रूव्ह केलेलं आहे. अशा प्रकारे आपलं कोणतं 7वं उदाहरण इथे संपलेलं आहे. आता आकृतीमध्ये AC व BD हे परस्परांना P बिंदूमध्ये छेदतात. P बिंदूमध्ये आपल्याला हे छेदताना दिसतात. आणि AP समांतर CP आहे आणि BP छेद काय आहे DP दिलेले आहे. म्हणजे इथे आपल्याला बाजू दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, काय प्रूव्ह करायचं आहे, त्रिकोण ABC एक समरूप आहे CDP ला. मग आता पक्षामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला लिहून घ्यावं लागेल. पक्ष, आता पक्षामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला AP छेद काय आहे CP आणि बरोबर काय आहे BP बरोबर काय आहे DP, हे आपल्याला दिलेलं आहे. आणि सिद्धता म्हणजे आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे ते साध्यमध्ये आपण लिहू. मग साध्य आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे तर त्रिकोण कोणता आहे ABP हे काय आहे एकरूप त्रिकोण CDP ला. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता सिद्धता म्हणजे आपण ते कसं प्रूव्ह करणार, तर त्याच्यासाठी आपल्याला बघा आता इकडे या त्रिकोणामध्ये लक्ष द्या. आता या दोन बाजू समांतर आहे, दोन त्रिकोण दिलेले आहेत, याच्यामध्ये ही बाजू आणि ही बाजू आणि ही बाजू आणि ही बाजू म्हणजे दोन बाजूंचा विचार केलेला आहे. आपण जनरली आतापर्यंत काय केलं, कोणांचा विचार केला होता, पण आता इथे बाजू दिलेल्या आहेत म्हणजे समरूप त्रिकोणाच्या ज्या संगत बाजू ह्या एकरूप असतील तर दोन त्रिकोण काय असतात एकरूप असतात. मग आता दोन बाजू दिलेल्या आहेत म्हणजेच आणि इथे हा P हा काय झाला, हा विरुद्ध कोन झाला, म्हणजेच इथे कोणती कसोटी बसते आपली बा कसोटी बसते, कारण की दोन बाजू आणि एक कोन दिलेला आहे, बरोबर. मग आता ते आपल्याला लिहावं लागेल. मग आता आपल्याला सिद्धतामध्ये दिलेलं आहे. मग पहिली कंडिशन त्यांनी काय दिलेली आहे, ती पहिली कंडिशन आपण इथे लिहून घेऊया. AP छेद CP बरोबर काय आहे BP बरोबर छेद काय आहे DP बरोबर संगत त्रिकोणाच्या संगत बाजू, समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू, बरोबर. हे आपलं पहिलं आहे. मग आता दुसरं काय आहे, आता या बाजू तर समांतर झाल्या, मग आता P हा काय झाला विरुद्ध कोण झाला, म्हणजेच कोण कोणता APB समरूप आहे त्रिकोण कोणाला DPC ला किंवा CPD आपण काही लिहू शकतो CPD ला. आणि हे कशावरून विरुद्ध कोण आहे, हे एकमेकांचे काय आहे विरुद्ध कोन आहे. आणि त्याच्यावरूनच आपण प्रूव्ह केलेलं आहे की हे जेव्हा दोन बाजू समांतर आहे आणि एक कोन आपल्याला विरुद्ध कोन मिळालेला, म्हणूनच त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की त्रिकोण ABP हे काय आहे समरूप आहे एकरूप आहे त्रिकोण कोणत्याला CDP ला. आणि हे कशावरून आपण प्रूव्ह केलं, बाजू बा कसोटीवरून, बरोबर. कारण की इथे दोन बाजू दिलेल्या आहे आणि एक कोन दिलेला आहे, त्यावरून आपण हे सॉल्व्ह केलेलं आहे.
मित्रांनो, या प्रॅक्टिस सेट मधलं आपलं सगळ्यात शेवटचं एक्झाम्पल आहे आणि ते आपण सॉल्व्ह करतो आहे. आतापर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला शेवटच्या उदाहरणाकडे जाऊया. आकृती ABC मध्ये बाजू BC वर D हा बिंदू असा आहे की कोन ABC व कोन ADC दिलेला आहे, तर आपल्याला सिद्ध हे करायचं आहे. ठीक आहे, मग आपल्याला जे दिलेलं आहे ते आधी आपण पक्षामध्ये लिहून घेऊ. पक्षामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला बघा. कोन काय आहे BAC, हे काय आहे एकरूप आहे, समांतर आहे ADC ला आणि हे पक्षामध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला जे प्रूव्ह करायचं असते साध्य, मग आपण त्या लिहिणार. साध्यामध्ये काय दिलेलं आहे CA वर्ग बरोबर CB गुणिला काय आहे CD. आता ह्या दोन दिलेल्या. आता आपण सिद्धता लिहू. सिद्धतामध्ये काय लिहिणार, आपल्याला जे प्रूव्ह करायचं आहे ते आता आपण लिहिणार आहे स्टेप बाय स्टेप. मग आता आपले त्रिकोण कोणते आहे, त्रिकोण BAC. आता मोठा त्रिकोण बघा BAC आणि दुसरा कोणता आहे, हा छोटा त्रिकोण. या त्रिकोणामध्ये ADC मध्ये व त्रिकोण ADC मध्ये. आता या दोन गोष्टींमध्ये लक्ष द्या. आता एक बाजू आपल्याला दिलेली आहे कोणती. आता आपण दोन त्रिकोणांचा विचार करतो आहे आणि जनरली आपण इथे कोको कसोटीचा विचार करतो. दोन कोन जर आपण एकरूप दाखवले तर, दोन कोन आपण समान दाखवले तर ते दोन त्रिकोण काय असतात, एकमेकांना काय असतात, समांतर असतात, एकरूप असतात. हे आपल्याला प्रूव्ह करता येईल. म्हणून आपल्याला पहिली कंडिशन तर त्यांनी दिलेलीच आहे, म्हणजेच कोणता आहे, कोन BAC हे काय आहे, समांतर आहे कोन ADC ला. आणि हे कशावरून आपण घेतलं, पक्षावरून घेतलं बरोबर. आता एक बाजू एक कोन आपल्याला मिळालेला आहे, दुसरा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता दोन त्रिकोणांकडे लक्ष द्या. आता दुसरा मोठा त्रिकोण ABC आणि ADC. आता याच्यामध्ये C हा असा कोन आहे की तो दोन्ही याला सामायिक आहे, समान आहे. मग आता आपण इथे लिहिणार की कोन अँगल C हा काय आहे, समान आहे कोन C ला. आणि हे कशावरून, इथे आपल्याला मेन्शन करावं लागेल काय आहे, हे एकमेकांचे सामायिक कोन बरोबर. म्हणून त्याच्यावरून आता आपल्याला माहिती आहे की दोन कोन समान झाले म्हणजेच त्याच्यावरून काय झाले, दोन त्रिकोण हे काय एकमेकांना काय असतात, एकरूप असतात. म्हणून त्रिकोण ABAC. म्हणून आपण इथे लिहूया त्रिकोण BAC. आता हे काय आहे, एकरूप आहे त्रिकोण कशाला, ADC ला बरोबर. आणि हे आपण कशावरून फाइंड आउट केलं, कोको कसोटी बरोबर. दोन कोन आहेत त्याच्यावरून आपण हे फाइंड आउट केलं, कोको कसोटी. आणि आता आपल्याला माहिती आहे की दोन त्रिकोण जर एकमेकांना एकरूप असतील तर त्याच्या संगत बाजू ह्या काय असतात, समान असतात. मग आता संगत बाजू आपण BA छेद AD घेऊ शकतो, पण आता BA आणि AD इथे दिलेलंच नाही आहे. मग म्हणून आपण काय लिहू, AC छेद काय आहे, AC छेद DC लिहू शकतो. AC छेद DC बरोबर काय येईल आता, BC छेद काय येईल, AC आहे ना. म्हणजे याच्या समोर आपण लिहू शकतो की संगत त्रिकोणाच्या समान संगत बाजू. आणि त्याच्यावरून आपण हे घेतलेलं आहे. आता या साईडला आपण सॉल्व्ह करणार. आता यांचा तिरपा गुणाकार करणार, म्हणजेच AC गुणिला AC बरोबर DC गुणिला काय होईल, DC बरोबर. मग AC काय झालं, AC वर्ग. आपण याला सरळ लिहून घेऊ, CB गुणिला काय होणार, CD बरोबर. आणि हेच आता आपण प्रूव्ह केलेलं आहे, कारण की याचे फक्त आकडे म्हणजे अक्षर इकडे तिकडे झाले होते, ते आपण सिक्वेन्स मध्ये घेतले. अशा प्रकारे आपला हा प्रॅक्टिस सेट इथे संपलेला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये जरूर कळवा. थँक्यू.